नमस्कार. सुरुवात करूया आजच्या कथेला. गायत्री, झाला का डबा तयार? विशालचे हाक कानावर येताच लगबगीने गायत्रीने डबा घेऊन बाहेर आली. नाश्ता पण तयार आहे, वाढू का? तिने दबकतच विचारले. लग्नाला महिना झाला तरी अजूनही आपल्या नवऱ्याशी बोलायचे धाडस तिच्यामध्ये आले नव्हते. ती म्हणजे नाजूक साजूक वेलीसारखी आणि तो एका भक्कम झाडासारखा. अगदी टॉल, डार्क आणि हँडसम. त्यात स्वतःची जिम असल्याने भरपूर कमवलेलं शरीर. ते बघूनच तिच्या आईवडिलांच्या नजरेत तो भरला होता. आईवडिलांच्या होला हो म्हणून तिनेही लग्नाला होकार दिला. तसा विशाल तिला आवडला होताच, व त्याच्या व्यक्तिमत्वाची तिला भीती वाटायची. त्यात त्याचा धीरगंभीर अबोल स्वभाव, तर हिला भरपूर बोलण्याची सवय. त्याच्या न बोलल्याने अजूनही त्याला काय आवडते काय नाही हे तिला समजत नव्हते. नशिबाने तिच्या सासूबाई तिला समजून घेत होत्या. विशालच्या आवडीनिवडी, त्याचा खास आहार त्या तिला समजावत असायच्या. त्यामुळे तिला त्याची चिंता नसायची. पण अचानक गावच्या जमिनीचा वाद निर्माण झाल्याने त्यांना व गायत्रीच्या सासऱ्यांना काही दिवस गावाला जावे लागले होते. आज म्हणून गायत्रीची धांदल उडाली होती. आईच्या राज्यात केला तर केला स्वयंपाक, नाही तर नाही. इथे आल्यापासून तिने सासूबाईकडे धडे गिरवायला सुरुवात केली होती. आता त्याच नाहीत म्हटल्यावर स्वयंपाक कसा होणार याचे तिला खूप टेन्शन आले होते. त्यातल्या त्यात सोपे म्हणून तिने नाश्त्याला ऑमलेट केले होते. पण ते विशालला आवडते की नाही याचे तिला टेन्शन होते. विशाल मात्र तिचा उडालेला गोंधळ मुश्किलपणे बघत होता. तिने किंचित करवलेल्या ऑमलेटवर टाकलेले ब्रेडचे तुकडे त्याने बघितले. तिला त्याची नजर समजली. ते चुकून ऑमलेट थोडं करपलं. तिने स्पष्टीकरण दिले. मी काही बोललो? त्याचा आवाज ऐकून ती परत गप्प झाली. बाहेरून काही आणायचे आहे का? म्हणजे आईबाबा नाहीत म्हणून विचारतोय. नाही, लागले तर मी आणेन. तुला समजेल का इकडचं? हो, सासूबाईंनी नेहमीची दुकाने दाखवून ठेवली आहेत. काही लागलं तर जाईन मी. मग निघू मी? विशालने विचारले. गायत्रीने मान हलवली. काळजी घे, कोणालाही आत येऊ देऊ नकोस. तूही गरजेशिवाय बाहेर पडू नकोस. सूचना देऊन विशाल बाहेर पडला. तो जाताच गायत्रीने हुश केले आणि जोरात गाणे लावून नाचायला सुरुवात केली. हॅलो गायत्री, मी आशू बोलते आहे. गायत्रीच्या जवळच्या मैत्रिणीचा फोन आला होता. ए बावळट, मोबाईलवर तुझे नाव येते म्हटलं, गायत्री बोलली आणि दोघेही खळखळून हसल्या. किती दिवसांनी अशी बोलते आहेस? माहितीये, खूप बरं वाटलं ग तुझा फोन आल्यावर, गायत्री बोलत होती. का, जुजू हसायलाही वेळ देत नाहीत वाटतं, कोपरखिळी मारत आशू बोलली. असं नाही ग, पण ते जास्त बोलत नाहीत आणि त्यांना बघितलं की माझी बोलतीच बंद होते, गायत्री बोलत होती. हो का? मग तुला अजून हसवणारी ही गोष्ट सांगते. लवकर सांग, कोणाला सांगू नकोस. आपली ईशानी माहिती आहे ना, तिच्या भावाचे तुमच्या शहरात घर आहे. तिथे कोणीच राहत नाही, तर आम्ही ठरवतो आहे तिथे 2 दिवस राहायला यायचे आणि आपल्या गावात जी मज्जा करता येत नाही ती सगळी तिथे करून घ्यायची. तुझे लग्न झाले, उद्या आमचेही होईल. मग परत कधी वेळ मिळेल कधी नाही. आम्ही इथे आलो की तूही ये, आशू सांगत होती. यायला आवडलं असतं ग, पण सध्या सासूबाई घरी नाहीत. यांच्या जेवणाचे काय? तू ना एका महिन्यात टिपिकल संसारी बाई झाली आहेस. एक दिवस तरी मॅनेज कर ना. मी बोलू का जुजूशी? ते ऐकून गायत्री गडबडली. नको, मी बघते. इतक्या तितक्या गप्पा मारून गायत्रीने फोन तर ठेवला, पण तिला टेन्शन आले होते की हा विषय विशालकडे कसा काढायचा. जवळजवळ महिन्याभरानंतर माहेरचे कोणीतरी भेटणार होते. आपल्या घरी कोणी आलेलं चालेल की नाही तिला अंदाज नव्हता, पण घरी बोलवण्यापेक्षा बाहेर गेलेलंच तिला आवडणार होते. तिने सासूबाईंनी दिलेल्या लिस्टमधला विशालच्या
पिक्चरला. 6चा शो 9पर्यंत संपेल. त्यानंतर घरी जायला उशीर होईल. त्यांना नाही आवडणार. गायत्री आडेवेडे घेऊ लागली. आम्ही काय परत परत येणार आहोत का? थोडा वेळ कर ना ॲडजस्ट. मैत्रिणीचा आग्रह सुरू झाला आणि गायत्री ते आमंत्रण नाकारू शकली नाही. पिक्चरला जायच्या आधी तिने विशालला मेसेज करून ठेवला. पिक्चर संपला. परत हॉटेलमध्ये जाऊन जेवणं झाली आणि सगळ्याजणी परत जायला निघाल्या. गायत्री बाहेर आली. तिने पर्समधला मोबाईल काढला. विशालचे 10 मिस कॉल होते. तिला त्याचा चिडलेला चेहरा डोळ्यासमोर दिसू लागला. ती रिक्षासाठी म्हणून उभी राहिली. तिच्या मैत्रिणीने तिला रिक्षात बसून दिले. लगेच रिक्षा मिळाली म्हणून तिने देवाचे आभार मानले. तिचा हात परत परत मोबाईलकडे जात होता. ती निघाली आहे हे विशालला समजावे म्हणून तिने त्याला लोकेशन पाठवले. तो ऑनलाईन होता, पण त्याने तिला काहीच रिप्लाय दिला नाही. हे बघून तिला वाईट वाटत होते, पण त्याच्याशी फोनवर आत्ता बोलायची तिची हिंमत होत नव्हती. गायत्रीचे वागणे बाजूच्या आरशातून रिक्षावाला बघत होता. गायत्रीच्या घराकडचा रस्ता तसा थोडासा निर्जन होता. दिवसा जरा तरी वर्दळ असायची, पण आता एवढ्या रात्री तिथे चितपाखरूही नव्हते. गार वारा वाहत होता. थंडीने गायत्रीच्या अंगावर शहारे आले. तिने अंगाभोवती हात लपेटून घेतले. आज खूप दिवसांनी साडी किंवा ओढणी काहीच नसल्याने तिला कसं तरीच झाले. सकाळी पटकन संपलेला रस्ता आता संपतच नव्हता आणि अचानक रिक्षा थांबली. रिक्षा का थांबवली? घाबरलेल्या आवाजात गायत्रीने विचारले. काही न बोलता रिक्षावाल्याने करंगळी दाखवली. बेचैन झालेल्या गायत्रीने परत व्हॉट्सअप बघितले. विशालचा काहीच रिप्लाय दिसत नव्हता, पण तो ऑनलाईन मात्र होता. अर्ध्याच अंतरावर घर होते. हे सगळं लवकर संपेल तर बरं होईल असं तिला वाटू लागलं होतं. अचानक तिच्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडला. तो रिक्षावाला लाल डोळ्यांनी गायत्रीकडे बघत होता. बहुतेक तो दारू पिऊन आला असावा. गायत्री पाठी सरकू लागली. ती त्याचा प्रतिकार करू लागली. त्याने तिला खाली ढकलले. खालच्या दगडावर पडून तिच्या डोक्याला लागले. तो पुढे येणार तोच एक गाडी थांबण्याचा आवाज आला. गायत्रीने कसेबसे त्या गाडीकडे बघितले. गाडीतून विशाल बाहेर पडताना दिसला. तिच्या चेहऱ्यावर हसू आले आणि ती बेशुद्ध झाली. रिक्षावाल्याची मात्र विशालला बघून घाबरगुंडी उडाली. तो पळू लागला, पण विशालने त्याला पकडून त्याला बेदम चोपले. त्यानंतर त्याने पोलीसवाल्याला फोन करून त्याला त्यांच्या ताब्यात दिले. नंतर तो बेशुद्ध झालेल्या गायत्रीकडे वळाला. त्याने हलक्या हाताने तिला उचलून गाडीत ठेवले. तो घराकडे वळाला. गाडी सुरू झाल्यावर गार हवेने गायत्रीला जाग आली होती, पण विशालच्या भीतीने तिने डोळे गच्च मिटून घेतले. दोघे घरी पोहोचले. ती अजूनही बेशुद्ध आहे असे समजून विशालने तिला परत उचलून घेतले. तिला पलंगावर ठेवले. तिची जखम पुसायला औषध आणि कापूस आणले. हळुवार हाताने तो ती जखम पुसू लागला. त्याच्या राकट शरीरात असलेला तो हळुवारपणा बघून गायत्रीच्या डोळ्यातून पाणी आले. तू आली शुद्धीवर? विशालने विचारले. थांब, मी पाणी आणतो. तुम्ही चिडला नाहीत का माझ्यावर? गायत्रीने धीर करून त्याचा हात पकडत विचारले. विशालने तिच्या हाताकडे बघितले. उठत असलेला तो परत खाली बसला. चिडलं तर खूप होतं, पण मगाशी तुला खाली पडलेलं बघून शांत झालो. तो रिक्षावाला, त्याला दिले पोलिसांच्या ताब्यात. मला खरं तर हे तुला कधीपासून सांगायचे होते, पण आईबाबा म्हणाले की तू घाबरशील म्हणून सांगत नव्हतो. काही महिन्यापूर्वी तिथे एका मुलीवर बलात्कार झाला होता, म्हणून आम्ही तुला बाहेर एकटीला पाठवताना थोडं घाबरत होतो. एवढी काळजी होती तर काल घ्यायला का नाही आलात? गायत्रीने चिडून हात सोडला. खूप यावंसं वाटत होतं. तो हात परत हातात घेत विशाल बोलला, पण तुझ्या मैत्रिणींना काय वाटेल म्हणून नाही आलो. मग मला मेसेज तरी करायचा. मी लोकेशन पाठवले नसते तर माझे काही बरे वाईट झाले असते तर. त्या माणसाने काही गायत्रीच्या डोळ्यात पाणी आले. सॉरी, माझी चूक झाली. मी पण चिडलो होतो. तू एकतर फोन उचलत नाहीस. पाठवले ते थेट लोकेशन. तरी लगेचच निघालो. विशाल तिला मिठीत घेत बोलला. आणि तुला काहीही, अगदी काहीही होऊ दिलं नसतं मी. असं फक्त बोलतात. माझ्या एका लांबच्या बहिणीवर एकाने बलात्कार केला तर तिच्या नवऱ्याने तिला सोडले, तर मी पण सोडले असते ना. इतके दिवस बोलायचे धाडस नसलेली गायत्री आज बोलत होती. अगं वेडाबाई, तुला मी असा वाटतो का? मग एक तुझ्यावर बलात्कार जरी झाला असताना तरी तुला असंच मिठीत धरून ठेवलं असतं, अजिबात सोडलं नसतं. झालं समाधान?
मला तू खूप खूप हवी आहेस. ते गाणं आहे बघ, तेरा साथ है तो मुझे क्या कमी है. अगदी तशी तुझी सोबत मला हवी आहे. समजलं, आपल्या नवऱ्याच्या अबोल प्रेमाची पहिल्यांदा जाणीव झालेली गायत्री त्याच्या मिठीत विरघळून गेली. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे नवनवी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. धन्यवाद.